धर्माबाधित सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा हर्ष उल्हासात साजरा. बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती आज धर्माबाद नगरीत सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला. हर्ष उल्हासात ही जयंती साजरी करण्यात आली. शिवतीर्थ येथे ध्वजारोहण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देऊन तदनंतर शहरात प्रमुख मार्गावर दुचाकी रॅली अतिशय शांत व शिस्तीत संपन्न झाल्याचे दिसून आले. त्यानंतर सर्व शिवभक्तांना जन्मोत्सव निमित्ताच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते. महाप्रसाद ही वाटप करण्यात आला होता. सायंकाळी शिवतीर्थ पासून हे शहरात प्रमुख मार्गावर भव्य मिरवणुकीचे आयोजन देखील करण्यात आले. धर्माबादचे पोलीस निरीक्षक सदाशिव बडीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक व्यवस्थेचे नियोजन देखील करण्यात आले. अशा प्रकारे धर्माबाद येथे शिवजयंती महोत्सव एकदम हर्ष उल्हासामध्ये साजरा करण्यात आला. आजच्या जयंतीचं वैशिष्ट्य 12 वर्षामध्ये आज पहिल्यांदा असा योग आला की शिवजन्मोत्सव आणि रमजान सणाचा जो पहिला दिवस आहे तो दोन्ही एकत्र मिळून आल्या कारणास्तव आमचा जो सोहळा आहे आजचा पुन्हा झाला. त्या अर्थाने आज आम्ही सर्वजण खूप आनंदित आहोत आणि इथून पुढे पण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा शिस्तबद्ध पद्धतीनं आम्ही शिवजन्मोत्सव साजरा करणार आहोत आणि सर्व धर्माच्या व्यक्तींना सोबत घेऊन तितक्याच हर्ष उल्हासानं आम्ही ही जयंती साजरी पुढे पण करणार आहोत आणि याच्यामधनं प्रत्येक समाजाला एक बोध घ्यावा यासाठी आम्ही उदाहरण पण सेट करणार आहोत. सर्वांना माझ्याकडून जय जिजाऊ जय शिवराय. शिवजन्मोत्सव धर्माबाद तर्फे भव्य दिव्य मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे. सकाळीच ध्वजारोहण करून बाईक रॅलीचं नियोजन केलं होतं. बाईक रॅलीच्या नंतर लगेच भव्य दिव्य रॅली आपली 5 वाजतापासून चालू झाली. 5च्या नंतर आता भव्य दिव्य रॅलीमध्ये अनेक शाळा आहेत, जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत आणि देखावे पण शाळेचे आहेत. त्यानंतर ढोल पथक आहे आणि चांगल्या पद्धतीने रॅलीचं नियोजन चांगलं कृती समितीतर्फे करण्यात आलेलं आहे. आणि सुप्रीम कोर्टाने नेमून दिलेला जो वेळ आहे रात्री 10 वाजताची, करेक्ट आम्ही 10 वाजता आमच्या मिरवणुकीची सांगता होते.